हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहत आहोत लाडकी बहीण म्हणजे माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या काही आपल्या बंधू भगिनींसाठी लाडक्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींसाठी यांनी काही नियमात बदल केले, त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. बघा, ही जी बातमी आहे ती माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ अशा आशयाची बातमी आहे. ओके, आता ह्या बातम्या ज्या आहे पटापट आपण याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर ही वृत्तपत्र आहे, देशोन्नती याने संकलित केलेली माहिती आहे. वयाची मर्यादा आता 65 वर्षे. ओके, आणि अधिवास प्रमाणपत्राची अट शिथिल केली. यामध्ये आता अशा बऱ्याच 5 ते 6 एकंदरीत या ठिकाणी यांनी ज्या अटी होत्या त्या शिथिल करण्यात आलेल्या आहे. त्याबद्दल सविस्तर पहिली अट आहे वयाची मर्यादा 65 वर्ष. दुसरं डोमेसाईल सर्टिफिकेट होतं, त्याला अधिवास सर्टिफिकेट म्हणतो, ते आता तेवढं काही त्यांना महत्त्वाचं वाटत नाही, म्हणजे ते अट शिथिल केली आहे. बघा, मुंबईहून बातमी. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत 2 महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. ओके, म्हणजे आता 31 ऑगस्टपर्यंत वाढली आहे. तर लाभार्थी महिलांनी आता 31 ऑगस्ट 2024पर्यंत अर्ज करावा. लोकप्रतिनिधींनी केलेली मागणी लक्षात घेऊन ही मुदत वाढवण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्वतः विधानसभेत केलेली आहे. योजनेच्या निकषामध्ये काही सुधारणा, काही अटी शिथिल करण्यात आलेल्या आहे. ओके, जसे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. या संदर्भात विधानसभेत निवेदन देताना ते म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 24 ते 15 जुलै 24पर्यंत होती. ती 2 महिने करण्यात आली असून दिनांक 31 ऑगस्ट 2024पर्यंत लाभार्थी महिलांना याचा अर्ज करता येईल. आता या ठिकाणी झुंबड दिसणार नाहीत, कारण शिथिलता झाली. 31 ऑगस्ट 2024पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 24पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ओके, यानंतर आपण तुम्हाला सांगू इच्छितो की या योजनेच्या माध्यमातून निकषामध्ये आधी जे आहे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे, म्हणजे आधी त्यांना अधिवास प्रमाणपत्र, त्याला डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणतो, ते आवश्यक असल्याचे नमूद केले होते. परंतु आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे, म्हणजे 15 वर्षाआधीचे एक रेशन कार्ड, दुसरं मतदार ओळखपत्र, तिसरं शाळा सोडल्याचा दाखला किंवा चौथं जन्म दाखला, या 4पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजेच काय, तर समजा तुमच्याकडे आता डोमेसाईल नाही आहे. पहा, परत तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे आता डोमेसाईल नाही आहे. ओके, तर 15 वर्षापूर्वीचं तुमचे राशन कार्ड पाहिजे, सोबत मतदार ओळखपत्र पाहिजे, म्हणजे तुम्ही इलेक्शनच्या वेळेस जे वापरता ते कार्ड. तिसरं शाळा सोडल्याचा दाखला आणि TC किंवा त्याला ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणतो किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो. ओके, आणि चौथा जे आहे जन्म दाखला पाहिजे. आता हे 4पैकी कोणतेही ओळखपत्र समाविष्ट करण्यास, हे 4पैकी कोणतंही, समजा 3 जरी असेल तरी चालेल, असं काही गरज नाही. तर हे ग्राह्य धरण्यात येणार आहे. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. म्हणजे ज्या महिलांना 5 एकर शेती होती किंवा 5 एकर शेतीपर्यंतची होती ते या ठिकाणी लाभार्थी म्हणून ग्राह्य धरण्यात येणार होते, तसं काही नाही. तर 5 एकर शेतीची अटसुद्धा वगळण्यात आली आहे. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वयोगटाऐवजी आता 21 ते 65 वयोगट करण्यात आला. म्हणजेच आधीची जी मर्यादा होती 60 वर्षापर्यंतची, ती बदलून आता 65 वयापर्यंत, वयाची 21 वर्षापासून ते 65 वयापर्यंतच्या कोणत्याही महिलांना या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. वयाची मर्यादा 65 वर्ष झाली. ओके, अधिवास म्हणजेच काय, तर डोमेसाईल सर्टिफिकेटची अट जी आहे ती शिथिल करण्यात आली आहे. ओके, 5 एकर शेतीची अट शिथिल करण्यात आलेली आहे. ओके, अशा प्रकारे. आणि विशेष म्हणजे परराज्यात जन्मलेल्या महिलांनी, परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर लग्न केलं असेल तर
अशा बाबतीत त्यांच्या नवऱ्याचे म्हणजे पतीचे जन्मदाखला तर काय करायचं, ज्या बाया समजा दुसऱ्या राज्यात जन्मल्या आणि त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील नवरा म्हणजे पुरुषांसोबत त्याचा विवाह झाला असेल, अशा महिलांनी महाराष्ट्रातील त्या नवऱ्याचे जन्माचा दाखला जोडवायचा, शाळा सोडल्याचा दाखला जोडता येईल आणि त्याचं अधिवास प्रमाणपत्र किंवा डोमेसाईलसुद्धा ग्राह्य धरण्यात येईल. अशा आशयाची ही एकंदरीत या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतची माहिती होती. ओके. आता अशाच प्रकारचे ज्या आहे त्या अनेक प्रकारच्या बातम्या पाहायला मिळाल्या बघा. कागदपत्रांची अट शिथिल करा, लाडक्या बहिणींचे साकडे दिसते. म्हणजेच काय, हे लोकमतमध्ये आली होती. आता आधी आपण पाहिले ते देशोन्नतीला आली होती. ओके. तर हे अशा प्रकारे अर्जाची किंमत 30 भरायला लागतात ₹300. शासनाने ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ₹30चा अर्ज ना आता त्याला ₹300 भरावे लागतात. या ठिकाणी कागदपत्रांची अट शिथिल करा, लाडक्या बहिणीचे साकडे. जरा मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. ओके. 1,500 पाहिजे बहिणींची धावाधाव. तहसीलच्या सेतू कार्यालयात कामाचा ताण, कागदपत्रे गोळा करण्यास विलंब. आतापर्यंत 300 अर्ज दाखल झाले असं अंबरनाथ येथून ही बातमी आलेली आहे. म्हणजे आज मी या ठिकाणी तुम्हाला जे माहिती देत आहो, ह्या सर्व माहिती या लाडक्या बहिणीच्या संदर्भातील आहे. लाडक्या बहिणींची तहसीलवर झुंबड. ओके. लाडक्या बहिणींची तर गर्दीत विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला मिळवताना पालकांची दमछाकसुद्धा झाली आहे. म्हणजे यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट जी होती ती आता अट यांनी कमी करायला पाहिजे होती. पाहू आता या ठिकाणी तसं काही अटी काही फारशा नाही आहेत. ओके. तर या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी लोक विभागवार शिबिर घ्यायला लागले आहेत. आणि लाडकी बहीण जी आहे आता याची वयोमर्यादा 65 वर्षे केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, भगिनीकडून कोणी पैसे घेतले, हे बघा, भगिनीकडून पैसे घेतले तर थेट जेलमध्ये जा, नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज नाही असे ते म्हणतात. पण प्रत्यक्षात परिस्थिती मात्र याच्या उलट दिसणार आहे. ओके. तर आता आपण या ठिकाणी जी माहिती पाहिली ती अशी की समजा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला 4पैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. 2.5 लाख उत्पन्नाचा म्हणजे 2.5 लाख रुपयांचा उत्पन्नाचा दाखला त्याला आपण उत्पन्न सर्टिफिकेट किंवा इन्कम सर्टिफिकेट नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी राशन कार्ड उपलब्ध असेल, त्यानं उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे. म्हणजे जर समजा तुमचं उत्पन्नाचा दाखलामध्ये 2.5 लाख रुपये जर असेल उत्पन्न वार्षिक, तर त्यांना ही सवलत घेता येणार नाही. तर अशांसाठी तुमच्या कुटुंबाकडे किंवा तुमच्याकडे जर पिवळं राशन कार्ड असेल किंवा केशरी असेल किंवा BPLमध्ये नाव असेल तर तुम्हाला यातून सूट मिळू शकते. ओके. अशा प्रकारची या ठिकाणी ही माहिती या पेपरच्या माध्यमातून आपल्याला घेता येतं. तर मित्रांनो, हे अशा प्रकारची ही पेपरमध्ये जी आलेली बातमी जी आहे ती आता आपण या ठिकाणी वाचून दाखवलेल्या आहेत. ही बातमी लोकमतमध्ये आणि देशोन्नतीमध्ये तसेच अनेक प्रकारच्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा ही बातमी आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, ही तुम्हाला आपली आजची छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, मित्रांनी शेअर करून सबस्क्राईब करायला भाग पाडा. भेटूया एका नवीन जबरदस्त व्हिडिओ म्हणजे. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.